मध्यस्थता, लवाद आणि अंमलबजावणी या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी ॲडव्होकेट रमेश दुबे पाटील आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. आर्बिट्रेशन म्हणजे नेमकं काय, याची सोप्या शब्दात, नेमक्या शब्दात व्याख्या कशी कराल? थोडक्यात याची जरूर का निर्माण झाली हे थोडंसं जर आपण बघितलं तर ते समजणं आणखी सोपं जाईल. आपण बघितलं 19व्या शतकामध्ये औद्योगिकरणाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. औद्योगिकरणातून व्यवसाय वृद्धिंगत व्हायला लागले जगभर आणि त्या उद्योग व्यवसायांमधून वादविवाद निर्माण व्हायला लागले आणि जे उद्योग व्यवसायांमधून होणारे वादविवाद सोडवण्यासाठी किंवा मिटवण्यासाठी जी पद्धत निर्माण करण्यात आली किंवा शोधण्यात आली त्याला आपण लवाद पद्धत किंवा इंग्रजीमध्ये आर्बिट्रेशन सिस्टम असं म्हणतो. बर, म्हणजे सामोपचारानं एखादी वाद जो असेल तो मिटवण्यासाठी आणि न्यायालयाबाहेर पण न्यायाच्या कक्षेत राहून मिटवण्यासाठी, नाही का? वाद जलद पद्धतीने आणि कमी खर्चात, कारण उद्योगांचं धोरणच हे आहे की जास्त नफा आणि कमी लागत. तर त्याचाच एक परिपाक हे आहे की जर तुम्ही रेग्युलर कोर्टात गेलात, नेहमीच्या कोर्टात गेलात तर खूप वेळ जातो आणि खूप पैसे जातात. तर वेळेची आणि पैशाची बचत करण्यासाठीच जो एक पर्यायी मार्ग आहे त्याला आपण लवाद सिस्टम म्हणू शकतो. आता देशातल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय आर्बिट्रेशन केंद्राचं उद्घाटन मुंबईत झालेलं आहे नुकतंच माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते. तर त्याचा काय फायदा होणार आहे? जसं मी म्हटलं की हे लवाद सिस्टम उद्योग धंद्यांच्यातून जे वादविवाद निर्माण झाले ते सोडवण्यासाठी निर्माण झालेलं आहे. उद्योग धंद्यांची किंवा औद्योगिकरणाची सुरुवात ही प्रगत देशांमध्ये झाली आणि हळूहळू आपण 1991 साली औद्योगिक धोरण, खुलं औद्योगिक धोरण आपण स्वीकारलं. त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय उद्योग, भारतीय उद्योगांना चालना मिळाली आणि त्यातून जे प्रश्न निर्माण झाले की उद्योग धंद्यांमधून, व्यवसायांमधून जे वादविवाद निर्माण होतात ते त्याची संख्या भारतात वाढली किंवा अप्रगत देशांमध्ये, भारतासारख्या इतर देशांमध्ये वाढली. पर्यायाने ते जे वादविवाद मिटवण्यासाठीची व्यवस्था इथे भासू लागली किंवा त्याची गरज भासू लागली आणि म्हणून ज्याची सुरुवात लवाद ही पद्धत आहे ही जिथे प्रगत देशांमध्ये झाली, जसजसं औद्योगिकरणाचा प्रसार इतर देशांमध्ये झाला, मागास देशांमध्ये झाला, तशा पद्धतीने इतर देशांनाही ह्या लवाद पद्धतीचा अंगीकार करावा लागला. व्यवसाय जसे वाढले तसं लवाद पद्धत ही तिथे आली आणि तिचा अंगीकार करावा लागला, कारण उद्योगांना ते पूरक मानलं जातं. तर जसं 1991 साली आपल्या देशात औद्योगिकरणाला किंवा मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली, तर त्यानंतर आपल्याकडेही ही जी सध्या अस्तित्वात असली कोर्टांची व्यवस्था आहे ही कमी पडू लागली, अपुरी पडू लागली. वेळ जातोय, पैसे खूप खर्च होत आहेत, वाद मिटत नाहीत आणि हे उद्योग धंद्यांना पूरक नाही. म्हणून त्याचा स्वीकार भारतातही सुरुवात झाली आणि आर्बिट्रेशन ऍक्ट किंवा लवाद ऍक्ट जर भारतात पहिल्यांदा कधी आला तर 1899 मध्ये आला. आपल्याकडे त्यावेळी ब्रिटिशांचं आपल्यावर राज्य होतं आणि ते औद्योगिक राष्ट्र होतं ब्रिटन हे. तर 1899 साली पहिल्यांदा आर्बिट्रेशन ऍक्टची सुरुवात आपल्या देशात झाली आणि 1899 नंतर त्यात वारंवार बदल करण्यात आले. जसं जागतिक पातळीवर सुद्धा आर्बिट्रेशन मध्ये वेगवेगळ्या सुधारणा येत गेल्या, तसतशा आपल्या देशातही या कायद्याचं 1899 नंतर 4 ते 5 वेळा सुधारणा करण्यात आलेल्या आहेत आणि सध्याची सुधारणा म्हणजे आपण बघतो की ही 2015 मध्ये झालेली आहे. आणि याचा उद्देश एकच आहे, हे जे वादविवाद किंवा तंटे आहेत, औद्योगिक वादविवाद आणि तंटे आहेत, हे लवकरात लवकर आणि कमी पैशात सोडवले जावेत की ज्याच्यामुळे उद्योग धंदे हे मोठ्या प्रमाणात वाढतील, त्याच्यात होणारे जे प्रश्न आहेत ते निकाली निघून उद्योगाला पूरक वातावरण होईल. या दृष्टीने आपली भारतामध्ये 1899 पासून ही सुरुवात झालेली आहे आणि 1991 नंतरच्या उदारीकरणानंतर ह्याची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागलेली आहे. आजही ज्यावेळी आपण आंतरराष्ट्रीय लवाद म्हणतो
दुर्दैवाची गोष्ट की आपण जरी 91 साली आर्थिक उदारीकरण ची सुरुवात केली तरी आजपर्यंत जागतिक आर्बिट्रेशन सेंटर किंवा लवाद सेंटर भारतात नाही. तर ही लवाद सेंटर जास्त मोठ्या प्रमाणात सिंगापूरला आहेत किंवा इतर प्रगत देशांमध्ये, प्रत्येक देशामध्ये हे सेंटर आहेत. तर मोठ्या प्रमाणात आपल्या उद्योगधंद्यांच्या किंवा हे जे आपले कारखाने आहेत किंवा जे उद्योग व्यवसायात असणारी लोक आहेत त्याच्यासाठी आपण इतर देशांमध्ये जातो, त्या सेंटरमध्ये जातो. तर त्याची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासवत होती आणि ह्या सरकारने त्याची दखल घेऊन आपल्या मुंबईत त्याचं एक उद्घाटन केलेलं आहे आणि आपण आशा करूयात की लवकरात लवकर ते सेंटर, लवाद सेंटर मुंबईत सुरू होईल आणि आपल्याला त्याचा नक्कीच भारतात उद्योगधंदे वाढण्यासाठी मदत होईल. म्हणजे उद्योजकांना त्या आंतरराष्ट्रीय जे केंद्र मुंबईमध्ये सुरू झालेलं आहे, आता नुकतं उद्घाटन झालेलं आहे, म्हणजे त्याचा फायदा नक्कीच होईल. आणि जसं तुम्ही सांगितलं की हा आर्बिट्रेशन ऍक्ट जो आहे, लवाद कायदा जो आहे, त्याच्यामध्ये जसजशा सुधारणा होत झाल्या त्या सुधारणांचाही फायदा नक्कीच होणार आहे. या सुधारणा जरी होत असल्या तरी मुळात भारतातली जी न्याय प्रक्रिया आहे ती अधिक वेगवान होण्यासाठी, अधिक जलद होण्यासाठी, अधिक लवाद प्रक्रिया अधिक भक्कम होण्यासाठी काय करायला हवं? हे बघा, ही जी न्याय प्रक्रिया आहे ही कुठेतरी कमी पडते आणि औद्योगिकरणानंतर याची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासायला लागली. म्हणून ह्याला पर्याय एक लवाद जी सिस्टम आहे किंवा आर्बिट्रेशन सिस्टम आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो त्याची सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि जसजशी याची गरज वाढत चाललेली आहे एक आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा याच्यात सुधारणा करण्यात येत आहेत. लवाद सेंटर उभी केली जात आहेत जागतिक पातळीवर. आपल्या देशातही जे काही वेगवेगळे कॉमर्स हाऊस वगैरे आहेत किंवा इंडस्ट्रीचे जे ऑर्गनायझेशन आहेत तिथे छोट्या प्रमाणात लवाद सेंटर आजही आहेत. पण माझं असं मत आहे की ज्यावेळी आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे लवाद सेंटर भारतात स्थापन होतील तर एक जो आपला एक तफावत आहे आंतरराष्ट्रीय लवाद सेंटर आणि भारतातले स्थानिक लवाद सेंटर ही कमी होऊन आपणही जलद गतीने तिकडे प्रवास करून जे उद्योगधंद्यांमधून किंवा व्यवसायांमधून होणारे वादविवाद आहेत ते लवकर मिटण्यासाठी आंतरराष्ट्रीय लवाद सेंटरची आपल्याला खूप मदत होईल. आणि भारतातही जे छोटे मोठे लवाद केंद्र आहेत त्यांनाही त्यातून मार्गदर्शन मिळेल किंवा कशा प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करावं, काय आवश्यकता आहेत, त्याचं मार्गदर्शन आपल्याला एक त्यातून मिळेल आणि एक स्तर उंचावेल. जे आपले लवाद सेंटर आहेत आज खूप प्राथमिक स्वरूपात आहेत. जर आपलं आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे लवाद सेंटर किंवा केंद्र जर भारतात आले तर आपले लवाद केंद्र जे आहेत त्यांचा स्तर उंचावण्यासाठी नक्कीच मदत होईल. म्हणजे आंतरराष्ट्रीय लवाद यंत्रणेचा जो उच्चतम स्तर आहे त्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला उपयोग या सगळ्याचा होणार आहे. नक्कीच. आणि माहिती तंत्रज्ञानाचा आपण जास्तीत जास्त प्रकारे त्याच्यामध्ये वापर करून घेऊ शकतो, नाही का? हो, तुम्ही एक खूप चांगला मुद्दा मांडलात की माहिती तंत्रज्ञानापासून आज कुठलंही क्षेत्र वंचित नाही. ते जसं आपण बघितलं की जे कोर्ट्स आहेत किंवा न्याय व्यवस्था आहे भारतातली पारंपरिक ही जगातही आहे आणि भारतातही आहे. तर इथे सुद्धा हे जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतो आपण तर त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि लवाद यांचं जर सांगड घातली तर जो मेन उद्देश किंवा मुख्य उद्देश आहेत की वादविवाद, औद्योगिक वादविवाद किंवा व्यवसायातून होणारे वादविवाद हे लवकरात लवकर आणि कमी पैशात मिटावेत तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा त्याला खूप हातभार लागेल, चांगला उपयोग होईल. फक्त एकच प्रश्न, एकच शंका जाता जाता विचारायची आहे की हा आर्बिट्रेशन कायदा जो आहे, ऍक्ट आहे, तो फक्त औद्योगिक क्षेत्रासाठी मर्यादित आहे की सामान्य नागरिकांना पण त्याचा उपयोग होणार आहे? हे बघा, मी जसं तुम्हाला म्हटलं की 19व्या शतकात औद्योगिक क्रांती झाली जगभर आणि सर्वसामान्य माणूस ह्या औद्योगिक क्रांतीपासून दूर राहू शकत नाही. औद्योगिकरणामुळे शहर वाढायला लागलेली आहेत, शहराची लोकसंख्या वाढायला लागलेली आहे, सर्वसामान्य लोक शहरात येऊन उद्योगधंद्यांमध्ये, नोकऱ्यांमध्ये इथे येऊन वास्तव्य करायला लागलेले आहेत आणि औद्योगिकरणाशी सर्वसामान्य समाज आज जुडलेला आहे. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की मुंबईत टॅक्सीवाला आहे, जर त्याला कर्ज घ्यायचं असेल तर तो वित्तीय संस्थांकडे जातो आणि मग जे काही कर्जाची देवाणघेवाण होते त्याचा एक करार बांधला जातो आणि त्या करारामध्ये एक लवाद संदर्भात एक क्लॉज असतो
किंवा ह्या व्यवहारातून जर काही वाद निर्माण झाले कर्जफेडीतून, तर ते त्या लवादाकडे सुपूर्द केले. म्हणजे सामान्य नागरिकालाही त्याचा कळत नकळत त्याचा फायदा सामान्य नागरिकापर्यंत सुद्धा पोहोचणार आहे. सामान्य नागरिकापर्यंत लवाद पोहोचलेला आहे, पण याच्यामुळे त्याची व्याप्ती आणखी व्याप्ती वाढेल आणि त्याची जागृती निर्माण होईल किंवा त्याच्या संदर्भात सर्वसामान्य लोकांना माहिती होईल. आणि आर्बिट्रेशन म्हणजे काय किंवा लवाद म्हणजे काय किंवा तो ऍक्ट म्हणजे काय आणि त्याचा औद्योगिक क्षेत्रावर आणि पर्यायानं सामान्य माणसावर होणारा परिणाम याविषयी अतिशय नेमक्या शब्दात आपण जी माहिती दिलीत त्यासाठी मनापासून धन्यवाद.